मित्रांनो, आज आपण एका महत्त्वपूर्ण घडामोडीबद्दल चर्चा करणार आहोत, ज्याची घोषणा वर्षाच्या सुरुवातीला सरकारने केली आहे आणि याचा फायदा लाखो करोडो कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना होणार आहे। त्यामुळे तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल आणि पेन्शनधारक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास तो इतरांसोबतही नक्की शेअर करा। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत। मित्रांनो, मोदी सरकारने अलीकडेच म्हणजे काही दिवसांपूर्वीच 8व्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा केला आहे, ज्यामुळे लाखो करोडो कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये तर वाढ होणारच आहे, परंतु अनेक पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये सुद्धा वाढ होणार आहे। तुम्हाला तर माहितीच आहे की अजूनपर्यंत या वर्षाचे बजेट सादर झालेले नाही, म्हणजे अर्थसंकल्प सादर झालेला नसतानाही मोदी सरकारने 8व्या वेतन आयोगाला अप्रूव्हल दिलेले आहे आणि याची माहिती 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली, ज्याची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊ। माननीय प्रधानमंत्री जी ने केंद्र सरकार के सभी कर्मचारियों के लिए 8th सेंट्रल पे कमीशन को मंजूरी दे दी है। 8th सेंट्रल पे कमीशन आप सब जानते हैं 1947 से अब तक 7 पे कमीशंस हुए हैं और प्रधानमंत्री जी ने एक रेगुलर रिदम के साथ पे कमीशन बनाने का जो एक संकल्प लिया है, उसके हिसाब से 2016 में लास्ट पे कमीशन 7th पे कमीशन स्टार्ट हुआ था, तो 2026 में इसका टर्म कंप्लीट होता है। उससे वेल बिफोर 2025 में 8th पे कमीशन स्टैब्लिश करने से सफिशिएंट टाइम मिलेगा सो दैट द रिकमेंडेशंस कैन बी रिसीव्ड वेल बिफोर द कंप्लीशन ऑफ द पीरियड ऑफ 7th पे कमीशन। जैसा आप जानते हैं, इसमें मैसिव कंसल्टेशन होगा विद द स्टेट गवर्नमेंट्स, विद all the different stakeholders in the central government, in the PSUs, इन सब के साथ डिटेल्ड कंसल्टेशन होगा और चेयरमैन एंड 2 मेंबर्स का भी शीघ्र अपॉइंटमेंट होगा। एक तरीके से ये एक बहुत बड़ा फैसला है जिसमें जो केंद्र के कर्मचारी हैं, और जैसा आप जानते हैं वन सेंट्रल पे कमीशन कम्स, उसके बाद में करीब करीब हर देश के जितने भी ऑर्गेनाइजेशंस हैं वो सब उसी को फॉलो करते हैं। So this is a major decision I would like to share with you. Thank you very much. Once again wishing you very happy Sankranti. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी ही पुढच्या वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून केली जाणार आहे। जसे तुम्ही जाणता की 1947 पासून म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत 7 वेतन आयोग लागू करण्यात आलेले आहे आणि आता करंट सिच्युएशनला 7वा वेतन आयोग सुरू आहे। या 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींमुळे यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा येईल, त्याचप्रमाणे याचा पेन्शनधारकांनाही मोठा फायदा होणार आहे। लवकरच याबाबत एक समिती स्थापन केली जाईल आणि 8वा वेतन लागू करण्याबाबतची सर्व प्रोसेस सुरू करण्यात येईल। सध्या जे काही वेतन कर्मचाऱ्यांना मिळत आहे तसेच पेन्शन ही पेन्शनधारकांना मिळत आहे ती 1 जानेवारी 2016 पासून लागू झालेल्या 7व्या वेतन आयोगानुसार दिली जात आहे। तर या 8व्या वेतन आयोगामुळे नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे NPS आणि युनिफाईड पेन्शन स्कीम UPS या दोघांमुळे पेन्शनमध्ये मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे। आता जी काही पेन्शन वाढणार आहे किंवा जी काही पगार वाढवणार आहे त्यासाठी कारणीभूत असतो तो फिटमेंट फॅक्टर। आता हा फिटमेंट फॅक्टर काय असतो, तर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किंवा निवृत्ती वेतन कॅल्क्युलेट करण्यासाठीचा हा एक गुणक असतो, एक फॅक्टर असतो, ज्यामध्ये इन्फ्लेशन म्हणजे महागाई, कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि सरकारला ही वाढ देणं परवडतं का या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो। सध्या लागू असलेल्या 7व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर हा 2.57 म्हणजे 2.57 इतका आहे, तर तो वाढून 2.86 पर्यंत जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पगार आणि पेन्शन यामध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे 8वा वेतन आयोग जाहीर झाल्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचं लक्ष हे आहे UPS कडे, युनिफाईड पेन्शन प्लॅन किंवा युनिफाईड पेन्शन स्कीमकडे। आता ही UPS स्कीम काय आहे आणि ती कशी लागू होणार, तर हा एक रिटायरमेंट प्लॅन आहे आणि यामध्ये जुनी पेन्शन योजना आणि NPSचे सर्वोत्तम फीचर्स जोडले गेलेले आहेत। यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर सुरक्षित लाभ मिळणार आहेत। यामध्ये कौटुंबिक पेन्शन म्हणजे फॅमिली पेन्शन, निश्चित पेन्शनची रक्कम
आणि सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान पेन्शन यासारख्या तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे। युनिफाईड पेन्शन स्कीम ही 1 एप्रिल 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे। या योजनेअंतर्गत कमीत कमी पेन्शन ही 10,000 रुपये असणार आहे। ज्या कर्मचाऱ्यांची निवृत्तीच्या वेळेस कमीत कमी 10 वर्ष सर्व्हिस पूर्ण झालेली असेल अशा कर्मचाऱ्यांना ही पेन्शन योजना लागू होते आणि जर त्या पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला पेन्शनच्या 60% रक्कम दिली जाते। आता बघूया की 2.86 हा जर फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर किती पगारवाढ होऊ शकते आणि किती पेन्शन वाढू शकते। 2.86 चा फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचं किमान मूळ वेतन हे 18,000 रुपयांवरून 51,480 रुपये होऊ शकते। ही एक मोठी वाढ असेल। पेन्शनमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। सध्याच्या 9,000 रुपयांवरून 17,280 ते 25,740 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते आणि हे सर्व जो काही फिटमेंट फॅक्टर त्यावेळेस लागू होईल त्यावर डिपेंड करतं। तर मित्रांनो, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि केंद्रीय पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने एक मोठी बातमी जाहीर केली आहे। 8वा वेतन आयोग हा अप्रूव्ह करून जाहीर करण्यात आलेला आहे, ज्याची अंमलबजावणी ही 1 जानेवारी 2025 पासून करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।